आलेला आहे। अधिकची चर्चा करूयात या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, आगामी काळाच्या निमित्ताने पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आजची ही विरोधकांची एकजूट किती महत्त्वाची आहे, याचे काय विविध राजकीय अर्थ आहेत? पहिला सगळ्यात मोठा अर्थ राज ठाकरे यांचं महाविकास आघाडी बरोबर येणं। कारण राज ठाकरे यांना बरोबर घेतलं तर बिहारच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टी विचारेल असं म्हटलं जात होतं। बहुधा राष्ट्रीय राजकारणामध्ये आता हा फार महत्त्वाचा मुद्दा राहिलेला नाही। भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांना विरोध, हे आता महाविकास आघाडीचं धोरण दिसतंय। कारण काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी मी खासगीमध्ये बोलत असताना सुद्धा असं जाणवत होतं की राज ठाकरेंना बरोबर घेण्यासंदर्भामध्ये आपल्याला काय करायचं। कारण कालचा जो मोर्चा झाला तो मोर्चा तसा पहिला एक खडा टाकून पाहिलेला होता आणि आज जेव्हा ही शिष्टमंडळाची समिती गेलेली आहे तेव्हा असं लक्षात येत आहे की राज ठाकरे यांचं बरोबर असणं हे आता जवळपास एक मोठा पाऊल पुढे गेलेलं आहे असं आपण बघतोय। महाविकास आघाडीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे कारण बिहारमध्ये श्री राहुल गांधी यांच्या 2-3 पत्रकार परिषदा ज्या झाल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगासंदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले होते। कारण बिहारमध्ये महाराष्ट्राचा संदर्भ देऊन असं म्हटलं जात होतं की महाराष्ट्रात जे झालं तशाच पद्धतीचा प्रयोग आज बिहारमध्ये केला जातो आहे आणि वोट चोरीच्या माध्यमातून बिहार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहे। तो संदर्भ आता महाराष्ट्रात लागू झाला की जे बिहारमध्ये होतं आहे तो धागा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असेल की निवडणूक आयोग हा पूर्णपणे कॉम्प्रोमाइज आहे आणि कॉम्प्रोमाइज असलेल्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुका जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। आणि म्हणून काल एक महत्त्वाचं वाक्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की इथून पुढे बोगस मतदान होणार नाही। कारण याची सत्ताधाऱ्यांना पण जाणीव आहे की आज जे शिष्टमंडळ एकत्रित गेलेलं आहे त्याचा काय परिणाम होईल। मला असं वाटतं ऋतुजा की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं आजचं हे एकत्रित जाणं फार महत्त्वाचं आहे। एक तर ठाकरे ब्रँड आहेच आणि उद्धव ठाकरे 3 दिवसापूर्वी जे म्हणाले की बघा ठाकरे ब्रँडचं पुढं काय होईल ते, पण मताच्या टक्केवारीने जर आपण बघितलं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 15 पासून 19% मताची टक्केवारी कायम राहिलेली आहे शिवसेनेची। अलीकडे मनसेचा टक्का 1.5-2% आलेला असला तरी मनसेने सुद्धा 2009च्या निवडणुकीमध्ये 60% मतं घेतलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस 15-16%, 22% कधी मतं घेत असतं, पण काँग्रेसचं मुंबईमध्ये या महायुतीबरोबर असणं फार महत्त्वाचं आहे। कारण आपल्याकडे एवढं मोठं डिजिटलायझेशन झाल्यानंतर सुद्धा मतदार यादीचं शुद्धीकरण झालेलं नाही आणि म्हणून तर बिहारच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगानं सांगितलं की आम्हाला मतदार याद्यांचं शुद्धीकरण करायचं आहे। आता महाराष्ट्रामध्ये ही अडचण काय मी तुम्हाला सांगतो। म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रातले अनेक असे मतदारसंघ आहेत की जे ग्रामीण भागातले मतदार हे शहरी भागात आलेले आहेत, शहरातले काही तुकडे होऊन ग्रामीण भागामध्ये गेलेत। हे काही प्रमाणामध्ये जाणीवपूर्वक झालेलं असूही शकतं, काही प्रमाणामध्ये जी यंत्रणा त्या दृष्टीनं काम करत होती त्यांचा तो गलथानपणा आहे वगैरे, हे सगळं मान्य करून सुद्धा। कारण मला आठवतं ऋतुजा की 2 विधानसभा निवडणुकीच्या आधी पुण्यासारख्या शहरामध्ये मतदार याद्यातल्या प्रचंड घोळानंतर मतदाराचा टक्का कमी झाला, पण आता ते का गैरलागू आहे? कारण ती प्रक्रिया आता पूर्णपणे पुढे गेलेली आहे। कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला जानेवारीच्या आत हे सगळी निवडणूक प्रक्रिया थांबवायची आहे। आज जितेंद्र आव्हाड असतील, राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे काय म्हणतात तर निवडणूक याद्यांचं पूर्ण शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणुका घेऊच नका, हे शक्य नाही आहे। कारण ज्या काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्या या पूर्वीच निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना दिलेल्या आहेत, ज्या आहेत जशा आहेत त्याच्यावरतीच ह्या निवडणुका होणार आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। हे विरोधी पक्षांनाही पूर्ण त्याची जाणीव आहे कारण सुप्रीम कोर्टाने ते सांगितलंय। आता प्रश्न असा पडतो जे मी वारंवार म्हणतो, हे आजच का केलं गेलं आहे? आजच राज ठाकरे यांच्या माध्यमातून हे यासाठी केलं गेलं आहे तर एकतर महाविकास आघाडीला स्वतःची एकजूट दाखवायची आहे। हा प्रश्न सतत विचारला जात होता की महाविकास आघाडी ही सगळे राजकीय पक्ष एकत्रित येऊन संयुक्त निवडणूक लढणार की वेगवेगळी लढणार? कारण विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीला तसा काही अर्थ राहिलेला नाही, हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्याही नेत्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांना माहिती आहे की एवढं मोठं आव्हान समोर आहे तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल। त्या दृष्टीनं आजचं पाऊल आहे, त्या दृष्टीनं हे मुद्दे महत्त्वाचे आहेत की काय कोणते मुद्दे आहेत की जे मुद्दे घेऊन तुम्हाला जायचे आहेत। कारण सरकार सत्तेवरती येऊन काहीच महिन्यांचा कालावधी झालेला आहे, त्या कालावधीमध्ये 2-3 मंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत किंवा खाते बदल झालेले आहेत। ते मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फारसे प्रभावी नाही आहेत।
जो पूर आला होता किंवा सरकारनं जे कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं तो मुद्दा महत्त्वाचा आहे, पण त्याच्यावरती सरकारनं काही ना काही ते तोडगा काढला आहे. पण एक असा व्यापक स्वरूपाचा मुद्दा की जो संपूर्ण पॅन महाराष्ट्र महत्त्वाचा ठरू शकतो आणि तो आहे निवडणुकीतल्या गंभीर त्रुटी संदर्भातला. आणि तोच मुद्दा घेऊन हे विरोधी पक्ष पुढे जात आहेत आणि राज ठाकरेच्या पत्रकार परिषदेतल्या झालेल्या प्रश्न उत्तरांना फार अर्थ असणार आहे. त्याचं कारण आहे की राज ठाकरेंना पत्रकार प्रश्न विचारतील, ते तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन काय मुद्दे मांडले त्यापेक्षा तुम्ही महाविकास आघाडीचा घटक असणार की नाही. माझ्या मते आता कोणताही संदेश महाराष्ट्राच्या मनात उरू नये असं आजचं चित्र आहे. आज बाळासाहेब थोरात आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, स्वतः शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि राज ठाकरे आहेत. हे जर इतके महत्त्वाचे विरोधी पक्षातले नेते एकत्रित असतील आणि त्याला राज ठाकरे बरोबर असतील तर निसंदिग्धपणे महाविकास आघाडीचा भाग राज ठाकरे असणार आहेत. त्याच्या चर्चा सुरू होत्या की राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री जात असतात, त्यांचे दोघांचं स्नेहभोजन होतं. अजूनही राज ठाकरे बरोबर येतील की नाही याची कोणतीही खात्री नाही आहे. माझ्या मते राज ठाकरेंनी आपली दिशा स्पष्ट केलेली आहे. त्या दिशेमध्ये एक आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल आणि म्हणून हे मुद्दे हे या एकत्रित येण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतील. आणि तोच प्रचाराचा सगळ्यात मोठा ऋतुजा मुद्दा असणार आहे की निवडणूक आयोग आणि या देशातल्या वेगवेगळ्या संस्था ह्या कॉम्प्रोमाइज्ड आहेत आणि त्या सत्ताधारी घटक पक्षासाठी विजवी भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात आणि त्यांच्या मदतीनं सरकार सत्तेवरती येत असतं. म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारतो आहोत. ऋतुजा, थोडासा व्यापक अर्थाने विचारायचं आहे राहुल, जर राज ठाकरे हे मवियासोबत जोडले गेले, त्यांच्या सोबत आले अशी अधिकृत घोषणा झाली तर त्याचा बिहार निवडणुकीवर कसा परिणाम होईल का? इंडिया आघाडीवर त्याचा काही परिणाम होईल का? बघा, बिहार निवडणुकीवरती प्रचार म्हणून म्हणाल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी हा प्रश्न विचारेल. कारण छठपूजेला ज्या पद्धतीनं गणेश उत्सवासारखं महत्त्व भारतीय जनता पार्टीनं मुंबईच्या मर्यादित दिले, याचा अर्थ उत्तर भारतीय मतदार हे भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचे आहेत. MMR रिजनमध्ये जो मराठी माणसाचा टक्का आहे तो दादर, माटुंगा, लोअर परळ या भागातनं हळूहळू किंवा गोरेगाव ह्या भागातनं कुठं सरकला हे सगळ्यांना माहिती आहे. पश्चिम उपनगरामध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये मतदारांचा मराठी निश्चितपणे प्रभाव आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तचा मतदार हा बिहार, उत्तर प्रदेशातनं आला आणि तो स्थिरावला आहे मुंबईमध्ये, तो महत्त्वाचा आहे. राज ठाकरे यांनी वेळोवेळी बिहारी आणि उत्तर प्रदेश संदर्भातली घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. हल्ली त्यांनी त्याला थोडासा एक वेगळा टोन असा दिला की त्याही राज्यांनी स्वतःची प्रगती करावी आणि तिथे प्रगती करून मग इकडे येणारे लोंढे थांबवावेत. आणि बऱ्याच जणांना ते पटतंही, बऱ्याच अनेक राजकीय पक्षांना ते पटतं. निश्चितपणे राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीबरोबर येणं हे बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी मुद्दा म्हणून महत्त्वाचं असेल. आणि लक्षात घ्या, जेव्हा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्रित येणार होते त्यावेळेला जे प्रश्न विचारले गेले ते बिहारमधल्या नेत्यांनी किंवा उत्तर प्रदेशमधल्या नेत्यांनी राज ठाकरेंना विचारले, ना की स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी. दुबेंचा वगैरे संदर्भ इथं येतो. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, त्यातल्या महाविकास आघाडीतल्या फक्त काँग्रेस पक्षालाच ही अडचण आहे. पण आजच्या स्थितीमध्ये काँग्रेस पक्ष म्हणजेच राहुल गांधी यांची भूमिका फार स्पष्ट आहे की बाकीचे मुद्दे गौण ठरतात जेव्हा तुम्हाला नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा सामना करायचा आहे. जे कोणी विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये येतील त्यांना आपण आपल्याबरोबर घेऊ. प्रसंगी थोडीशी राजकीय किंमत चुकवावी लागली तरी चुकवू, परंतु भारतीय जनता पार्टीला विरोध करू, अशा भूमिकेमध्ये सध्या काँग्रेस आहे. माझ्या मते त्याचा फारसा आपल्याला तोटा होणार नाही असे कॅल्क्युलेशन काँग्रेसनं पण केलं असेल. बाकीच्या उर्वरित राजकीय पक्षाला तर राज ठाकरे यांच्या बरोबर येण्याचा काही उपयोग नाही. प्रश्न थोडा वेगळा आहे, तो आहे राज ठाकरे यांच्या सातत्यपूर्ण पण परस्पर विरोधी भूमिकांचा. त्याचं काय करायचं, पॉलिटिकल क्रेडिबिलिटीचा हा प्रश्न असणार आहे. बरोबर आहे. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आणि आपण पाहतोय मविया नेत्यांसोबत राज ठाकरे यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सविस्तर चर्चा झाल्यानंतर काही वेळातच मवियाची पत्रकार परिषद होणार आहे. आणि आजच्या या सगळ्या चर्चेसंदर्भात, बैठकीसंदर्भात मवियाचे नेते काय भूमिका मांडतात याकडे आपली नजर असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा NDTV मराठी.